संसदेतील विरोधी पक्षाच्या 141 खासदारांचं निलंबन करण्यात आलंय। या निलंबित खासदारांनी संसद परिसरात सरकारविरोधात निदर्शनं केली आणि आंदोलन केलं। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली आहे। यावेळी खासदारांनी उपराष्ट्रपतींच्या घटनात्मक कार्यालयाचा अवमान करत गैरवर्तन केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली। कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे। नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर गाईडलाईन्स सुद्धा जारी करण्यात आल्या। केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिल्लीमध्ये उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली। अयोध्येच्या राम मंदिरामध्ये 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये सजावटीचं काम अगदी वेगात सुरू आहे। तमिळनाडूमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। तिरुनेलवेली इथून वाहणाऱ्या ताम्रपर्णी नदीला पूर आलाय आणि त्यामुळे अनेक बांधकामं पाण्याखाली गेल्याचं चित्र दिसतंय।